हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. लक्ष्मी कॉईन नेकलेस म्हणजेच पुतळी हार हा आपला महाराष्ट्राचा पारंपरिकच दागिना आहे, परंतु पूर्वी हा वेगळ्या पद्धतीने कुंपला जायचा. आता याच्यामध्ये खूप साऱ्या मण्यांचे डिझाईन्स आणि लक्ष्मी कॉईनचे डिझाईन्ससुद्धा वेगवेगळे आलेले आहेत. तर हा जो हार आहे तो कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यांना अशा प्रकारचे सुंदर महाराष्ट्रीयन ज्वेलरी अगदी व्यावसायिक स्वरूपात आणि डिटेलमध्ये शिकायचे असतील त्यांनी महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग क्लास पण जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये वज्रटीक, बेलपांटिक, कोल्हापुरी साज, ठुशी, गादीची ठुशी, गादी कशी गुंफायची असे सर्वच टेक्निक शिकवले जातात. तर तो क्लाससुद्धा आपला अवेलेबल आहे. तो रेकॉर्डेड स्वरूपात आहे. मटेरियल तुम्हाला कुरिअरनी पाठवले जाईल आणि क्लासचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या वेळेनुसार तो क्लास जॉईन करू शकता. तर ज्यांना क्लास जॉईन करायचा त्यांनी पण लवकरात लवकर DM करा आणि क्लाससाठी बुकिंग करू शकता. तर इथे बघा, हा जो नेकलेस आहे तो कसा बनवायचा ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा नेकलेस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गिअर वायर. तर इथे आपण ही गिअर वायर घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे तेवढी आपण गिअर वायर इथे कट करून घेणार आहोत. तर ही 0.3ची वायर नाही आहे, गिअर वायर म्हणजे ही वेगळी वायर असते, फ्लेक्झिबल असते. तर या वायरला आपण आता गोंड्याच्या पाठीमागं अटॅच करून घेणार आहोत. गोंडाचं आहे तिथून ही वायर आहे ती ओवून घेणार आहोत आपण आणि याच्यामध्ये आपण लॉक बीड पण टाकणार आहोत. तर लॉक बीड जो आहे तो असा छोट्या साईजचा असतो आणि तो अगदी प्रेस केल्यानंतर प्रेस होतो असा हा बीड असतो. तर इथे आपला जो आपण नथ मेकिंगसाठी वापरतो तो बीड हा नाही आहे, हा वेगळा आहे. याला लॉक बीड असे म्हणतात किंवा क्रिम्प बीड असे पण म्हणतात. तर हा जो बीड आहे तो आपण ओवून घेतलेला आहे आणि या बीडमधून आता आपल्याला ही गिअर वायर आहे ती पास करायची आहे, जेणेकरून आपल्याला इथं लॉक करता येईल. तर बघा, मी ही गिअर वायर आहे ती या लॉक बीडमधून पास करून घेत आहे. तर दोन्ही वायर या लॉक बीडमधून पास केल्यानंतर अगदी शेवटपर्यंत हा लॉक बीड आपल्याला घेऊन जायचा आहे आणि इथं घट्ट प्लायरने दाबून घ्यायचा आहे. दाबल्यानंतर इथं आपला हा जो गिअर वायर आहे ती लॉक होऊन जाईल आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपल्याला इथं कट करून टाकायची आहे. कट नाही केली तरीसुद्धा चालेल, ही मण्यांमध्ये पाठीमागं हाईड होऊन जाते. इथे आपण खरबुजा बीड्स इथे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढी लेंथ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे पाठीमागं कमी जास्त बीड्स ओवू शकता. जर कॉईन जे आहे ते एकदम गोंड्याच्या साईडपर्यंत आपल्याला न्यायचे नाही आहेत, त्याच्यासाठी आपण काही खरबुजा बीड्स इथे ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा कॉईन इथे ओवून घेतलेला आहे. तर बघा, हा कॉईन जो आहे तो ओवून झाल्यानंतर मध्ये पण आपल्याला याच्या बीड्स ओवून घ्यायचे आहेत. ही डिझाईन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंज पण करू शकता. हा नेकलेस गळ्याबरोबरच असतो, अगदी खालीपर्यंत नसतो. त्याच्यामुळं आपण इथं प्रत्येक कॉईनच्या मध्ये 2-2 बीड्स ओवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही 3 बीड्स पण ओवू शकता. जेवढी लेंथ तुम्हाला मध्ये हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पुतळ्यांची संख्या कमी जास्त पण करू शकता. तर छोट्या मुलींसाठी तसेच साडीवरती वेअर करण्यासाठी, वरच्या बाजूला गळ्यात घालण्यासाठी हा दागिना अतिशय सुंदर असा दिसतो. तर आता आपला इथं पूर्ण ओवून झालेला आहे. शेवटी लॉक कसं करायचं ते तुम्ही बघू शकता. गिअर वायरमध्ये आपण क्रिम्प बीड इथं ओवून घेत आहोत सुरुवातीला आणि जसं सुरुवातीला आपण स्टार्ट करताना ओवलेलं होतं तसंच सेम इथं पण करून घ्यायचं आहे. तर गोंड्याच्या छिद्रातून आपण हा गिअर वायर पास केलेली आहे आणि ही गिअर वायर आहे ती परत आपल्याला क्रिम्प बीडमधून वापस पास करून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हा तयार होतो. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हा दागिना रेडी होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्यांना अशा प्रकारच्या महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल ज्वेलरी कस्टमाइज करून हवे आहेत ते सुद्धा समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून ज्वेलरी कस्टमाइज करून घेऊ शकतात. आणि ज्यांना अशा प्रकारची ज्वेलरी शिकून स्वतःचे क्लासेस सुरू करायचे आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान संधी आहे. घरबसल्या तुम्ही शिकू शकता. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी तुम्ही राहत असाल तरीसुद्धा तुम्ही क्लास जॉईन करू शकता. त्यामुळं लवकरात लवकर DM करा आणि तुमची सीट बुक करा. महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे पण आपले क्लासेस सुरू झालेले आहेत. नथ मेकिंगचे तर ऑलरेडी सुरूच आहेत. तसेच फ्लोरल ज्वेलरी मेकिंग आणि मंगळसूत्र मेकिंगचे सुद्धा क्लासेस आहेत. तर लवकरात लवकर सर्व क्लासेस जॉईन करा आणि तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता, तोही अगदी घरबसल्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत. याचे इयरिंग कसे बनवले याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तो सुद्धा नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. थँक्यू.